करते। पाहूया बातम्या विस्ताराने। संसदेचं पावसाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं। 20 जुलैपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात नीट परीक्षा पेपरफुटी, विद्यार्थी आंदोलन आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी वारंवार गदारोळ केल्याने नियोजित कामकाज वारंवार बाधित झालं। अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर लगेचच स्थगित झालं। तर उत्तराखंडमध्ये हल्द्वानी इथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर त्या ठिकाणी हवन करून शुद्धीकरण केल्याच्या कथित प्रकाराबद्दल खरगे यांनी राज्यसभेत नाराजी व्यक्त केली। मात्र भाजपचा अशा कोणत्याही कृत्याशी संबंध नाही आणि भाजप अशा प्रकारच्या मानसिकतेचं कधीही समर्थन करत नाही, असं केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी स्पष्ट केलं। तसंच या घटनेची चौकशी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। अशा प्रकारच्या घटना निंदनीय असून जर अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर सर्वांनी मिळून त्याचा निषेध केला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असं मत राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं।